महाराष्ट्र सरकारनं 28 मार्चला काढलेल्या अध्यादेशानुसार आमगाव नगर परिषदेचे विखंडन करून आमगाव नगरपंचायत करण्यात आली, तर परिसरातील इतर 7 गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला। या घटनेला 4 महिने उलटले असले तरी या 7 गावातील नागरिकांना अद्यापही विविध सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सर्वसामान्यांच्या समस्या जैसे थे असल्यानं या 7 गावातील नागरिकांनी पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। या मागणीकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शासनाला जागे करण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलाय। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष निकेश बापा मिश्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा महासचिव तीरथ येटरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। आमगाव नगर परिषदेच्या विखंडनानंतर ज्या 7 गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला त्या गावांमध्ये विकासाची कामं थांबली आहेत, नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळत नाहीत आणि त्यांच्या मूलभूत समस्यांकडेही दुर्लक्ष होत आहे, असं नेत्यांनी सांगितलंय। या गंभीर समस्येकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मिश्रा आणि येटरे यांनी स्पष्ट केलंय। आता या मागणीवर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। क्या बताएंगे कि आमगांव में आप धड़क मोर्चा निकालो, किन किन मांगों को लेकर निकाल रहे हैं? 4 जुलाई को हम जो मोर्चा निकालने जा रहे हैं वो आज 10 साल हो गए। आज नगर परिषद का जो आदेश आया है उसके खिलाफ में ग्राम पंचायत के लिए कोर्ट में केस डाले हुए थे। उसमें हम मोर्चे का जो मुद्दा है वो हमारा पूरे 8 गांव के जो रोड रास्ते जो खराब हुए हैं वो सुधारने में आए। उसके बाद में जो 8 गांव में जो घरकुल की योजना से जो लाभार्थी वंचित है उनको घरकुल की योजनाएं मिलना चाहिए। और यहाँ पर जो स्मार्ट मीटर की जो योजना गवर्नमेंट ने शुरू की है उसको त्वरित रद्द करना चाहिए। ये योजना के ऊपर में हम मोर्चा निकालने जा रहे हैं। और हमको ये सूत्रों से मालूम पड़ा है कि भाई यहाँ पे नगर पंचायत में 4 गांव को इंक्लूड किया जा रहा है। अगर ऐसा शासन अगर ऐसा करता है तो हम इसके खिलाफ में भी अगर वो नगर पंचायत में अगर दूसरे गांव अगर इंक्लूड करते हैं तो हमको फिर कोर्ट की शरण लेना पड़ेगा। काय सांगाल आपण? आमगावमध्ये नगरपंचायत आणि ग्रामपंचायतचा जो तिढा होता तो सुटलेला आहे, पण अद्यापही ग्रामपंचायतीला त्यांचा दर्जा मिळाला नाही, त्यासाठी आपण धडक मोर्चा काढणार, काय सांगाल? महाराष्ट्र सरकारने 25 ऑक्टोबर 2024ला सुप्रीम कोर्टातून असलेली याचिका ही मागे घेतली आणि 28 मार्च 2025ला अध्यादेश काढला की 7ही गावांना नगर परिषदमधून बहाल करण्यात येतो आणि आमगावला नगरपंचायतचा दर्जा देण्यात येत आहे। आणि तेव्हापासूनच 4 महिने लोटूनही आमच्या 7ही गावचा अध्यादेश आतापर्यंत मिळालेला नाही। त्याकरता ह्या 4 जुलैला 4/7/2025ला आम्ही 7ही गावच्या समस्त नागरिकांच्या वतीने आम्ही धडक मोर्चा तहसील कार्यालयावर देणार आहोत की नवीन जो अध्यादेश आहे तो लवकरात लवकर काढून आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।